सूर्य जरी मावळला तरी त्याचा प्रकाश रेंगाळत असतो आणि सहवास जरी संपला ना तरी आठवणींचा सुगंध कायम दरवळत असतो. गेल्या 24 वर्षाच्या आठवणी आणि आजच्या दिवसाच्या आठवणी आज आपण या ठिकाणावरून घेऊन जाणार आहोत. आपल्याच लोकांचा आभार मानणं तसं म्हणजे आपणच आपलं कौतुक केल्यासारखं आहे, परंतु कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचे आभार मानणे महत्त्वाचे आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या व्यापातून अडचणीतून वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व मित्रमैत्रिणींचे या ठिकाणी आभार. सर्व गुरुजनांचे, विशेषतः कांबळे सर, सर्व शिक्षक वर्ग, सेवक वर्ग, माध्यमिक विद्यालय खानापूर यांचे विशेषतः आभार. कांबळे सरांनी खूपच प्रथमपासून सहकार्य केलं आणि सगळे शिक्षक आहेत. गोळे सरांची 2 वेळा सर्जरी झाली, मला वाटतं एकदा होणार आहे, तरी सुद्धा ते उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. बाबर सर सुद्धा एवढ्या व्यस्त वेळेतून अगदी त्यांना संतोषचे सारखे फोन येत होते, मनोजचे सारखे फोन येत होते, माझ्यासमोर झाले 2-3 वेळा, पण त्यांना आपल्याला शब्द दिला मी परत येतो आणि त्याप्रमाणे त्यांना शब्द पाळा, त्यांचे खूप खूप आभार. आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी सुरेश असेल, निलेश असेल, सागर, सोमनाथ, सचिन, चंदू सगळ्यांनीच खरोखर खूप वेळ दिलाय. अगदी आम्हीच काही तिघे चौघं आहे, सगळ्यात जास्त पप्पू सुरेश, आता आम्ही पप्पू म्हणतो त्यामुळे नाव येतं, त्यानं खूप कष्ट घेतले. अगदी त्याचं म्हणजे वैशिष्ट्य एक आहे की त्याने एखादं काम घेतलं ना की तो अगदी मनापासून करतो, जीव तोडून करतो, मग मागं पुढं काय बघायचं नाही, काय होईल ते होईल. तर त्याचे विशेष कौतुक सुद्धा आणि आभार सुद्धा निलेशचे, सागरचे, सचिनचे, सर्वांचे. प्रत्येकाचा यामध्ये सहभाग आहे, एकट्या कोणामुळे होत नाही. प्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले ते सर्वांचे आभार. आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.